शारदे गंगा आली की नाही कॉलेजमधनं? नाही हो. अहो कवाचन काय गेली अजून आली नाही. अजून आली नाही? नाही. आयला काय या पुरेला बोलायचं, माझं तर डोकंच फिरून गेलं या. अगं आता शिकून काय व्हायचं आहे सांग बरं. मी तर म्हणतो या 2 महिन्यात तिचं लग्नच करून टाकायचं. काय शिकून करणार आहे सांग बरं. अहो तसं नाही. अगं तसं नाही म्हणजे? अहो पण अगं तुला माहीत आहे ना, मला सांग बरं, त्या आबासाहेबांनी शब्द दिलाय 2 महिन्यात तिचं लगीन लावायचं आहे. हा ती गेली आता कॉलेजला, अजून तिचा पत्ता आहे का सांग बरं. आणि शिकून काय करणार आहे ती? आपण इथं शिकवायची, नवऱ्याच्या घरी गेली ती काय शिकवणार नाही ती. काय बापू आया काय बोलणं चाललंय तुमचं? सांग तिला काय बोलणं चाललंय ती. सकाळी गेली कॉलेजला, अजून आली का? आत्ता आली या. बाद झाली म्हणावं शाळा आणि अभ्यास. अहो बापू असं काय बोलताय तुम्ही? काय बोल मग आता? हा अगं ही टायमिंग आहे याचं तुझं, सांग की. अहो बापू पण मी कुठे गेलती, काय काम होतं ते तर विचारा पहिला. हा काय विचारायचं आहे सांग बरं. अहो मी अकॅडमीला पोलीस भरतीचा विचारायला गेलती. पोलीस भरती? होय मला पोलीस व्हायचंय, ते पण सगळ्या गावाच्या नाकावर टिचून. अगं ही काय नवीन फॅड काढलीस तू आता शारदे? आता मी काय बोलू. अगं काय तुझ्या डोक्यात येईल आणि काय नाही ते तुलाच माहिती बघ. अगं पण त्याला पैसा काय थोडा लागतोय का सांग बरं. लय पैसा लागतोय त्याला, आणायचा कुठनं सांग बरं. जा तू घरात जा जा, डोक्याला ताप लागा आमच्या पण व्हायला लागलाय. शारदे जा घरात, त्या पुरेला 4 शब्द सांग जरा. बघ डोक्यात शिरलं तर शिरलं, नाहीतर कसं होईल तसं. मग आता काय त्याला पर्याय नाही. जा, हसू नको, दात काढ नको, जा त्या डोक्यात घाल काहीतरी. काय लागा एक डोक्याला तापच झालाय आमच्या. हो सर, आता बघायचं गावात जायचं, जरा माणसांना विचारायचं बघू. हां फोन करतो की म्हणलं, नाही भेटली रूम तर नक्की फोन करतो. हां नका टेन्शन घेऊ नका, आहे ती गावातली माणसं. अहो नका काळजी करू, नका घाबरू. हां हां मी घेतो काळजी माझी. हां चालते ठेवतो. हां काय सर, सर लय काळजी करतील बाबा. काय सर शाळा सुटली वाटतं? हां आत्ताच केलं बंद. बर 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 बर. कंच्या गावचं काय इथंच कुठं राहायला आहे? मी आहे कोल्हापूरचा आणि शाळेवर आज माझा पहिला दिवस. त्यात तुम्ही 2 दिवस झाला रूम शोधतो या. काय रूम गाव आहेत काय पत्ताच नाही. तुमच्या गावात एखादी रूम मिळेल का मला राहायला? आयला पाहुणं, गावात रूम मिळणं लय अवघड काम आहे. मला काय वाटत नाही गावात कुठं रूम तुम्हाला मिळेल म्हणून. गावात कशी रूम मिळणार सांगा. अहो इथं माणसाला कामं ढिगभर, आणि कशाला कोण राहायला येते आणि काय, आणि कोण रूमा बांधत बसतं. आणि बांधल्या तर कोण राहायला येतं येतावा, कोणी येत नाही. अवघड काम आहे मिळणं. बरं पाहुणं, तरी पण एखादी रूम असली तर सांगा. आजच्या दिवस काय ॲडजस्ट करतो हॉटेलवर. बघा काय मिळाले तर एखादी रूम. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बघतो. हां येतो मी. मिळालं तर सांगतो. हां चालते. पाहुणं, हो सर. बोला की. या इकडे. काय काढलं पाहुण्यानं कोण असतो. पाहुणं बोला की, माघारी बोलवलं. सर मी काय म्हणतो या, रूम मिळणं लय अवघड काम आहे. आता इकडे तिकडे रूम बघूपर्यंत माझं तर म्हणणं असं आहे बघा, की तुम्ही 10-12 दिवस आमच्याच घरी चालावं. 10-12 दिवस काय म्हणतायचा पाहुणं? अहो सर, भाड्याचा ह्याचा कसला विचार करताय? अहो तुमच्याकडे काय मी भाडं घेणार आहे थोडीच. अहो जेवण खाणं सगळं तुम्हाला आपल्या घरी आहे. अहो आपलं घर म्हणून राहा तुम्ही. तुम्हाला रूम भेटोपर्यंत काय टेन्शन घेताय? अहो पाहुणं, तुम्ही तर देवासारखा धावून आला की हो. अहो सर, सगळं बघणारा तो बसला की वर, माझा बाळू मामा. अहो जसं दिवस येतील तसं आपण काढत राहायचं आहे. तो आहेच की सगळं तारुण्याला. काय टेन्शन तुम्ही घेताय सर? सर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही चला माझ्या संग घरी, हातपाय धुवा, बायकोला सांगतो जेवण कराय, मस्तपैकी जेवण करू. हां चला या. तुम्ही आमच्या गावात शिकवाय आलाय, अहो आमचं भाग्यच की.
पुण्याचं काम करताय तुम्ही सर, पण तुमची मदत आम्ही नाही करायची तर कुणी करायचं सांगा. बरोबर आहे, तुम्ही पण देवासारखा धावून आला बघा. या सर. ह्यो बघा आमचा राजवाडा कसा आहे सर. अगं ए शारदे, अगं पाहुणा आले ते आपल्याकडे, अगं त्यांना काय पाण्याचा तांब्या भरून देशील का नाही? हा थांबा थांबा थांबा, अजून एका व्यक्तीच तुम्हाला गाठ घालून देतो. थांबा 2च मिनिटं थांबा. चल 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 ये. अहो बापू कुठं? अगं ये सर, ही माझी मुलगी गंगा. अहो अभ्यासात लय हुशार. असून काय फायदा? तुम्ही मला अभ्यास करून देताय का कधी? तुमच्या मनातच नाही मला शिकवायचं. अगं पाहुण्या देखत काय पण बोलायला लागलीस वे. हा ती ना बापू, पण ही कोण आहे तो? अगं ही आपल्या गावातल्या शाळेवर सर म्हणून आली त्या पोरासनी शिकवायला. मग त्यांना आता रूम कुठं मिळे ना ग, म्हणून म्हणलं रूम मिळेपर्यंत आमच्या घरी 10-12 दिवस राहावा, म्हणून मी सरांना घेऊन आलो आपल्या घरी. आता तू इथं उभी राहिली हात पुसून, जा की चहा बीचं बघ काहीतरी. अहो दूध नाहीये. झाली का बॉम्ब? जा चटा चटा आणि त्या शिर्डीचं दूध काढ कपभर आणि त्या शिर्डीचं दुधाचा चहा पाहुण्याला पाजूया. जा पटकन. बरं बरं बरं. पाहुणं, शिर्डीच्या दुधात चहा चालतो ना हो तुम्हाला? हां अहो आयुर्वेदिक चहा आहे आणि आयुर्वेदिक दूध असतं या शिर्डीचं, 1 नंबर. बरं गंगे, मी आता गावात जातो काय, आणि श्रीखंडाचं पाकिट एक आणतो, मस्त जेवण करू. पाहुणं तुम्ही एक काम करा, तुम्हाला या बादलीत पाणी देतो, हातपाय धुवा आणि फ्रेश होऊन इथं बसा. मी सायकलवरनं जाऊन लगेच माघार येतो. तोपर्यंत तू पाहुण्याला आहे नाही ती बादली भरून एक पाण्याची दे हातपाय धुवायला. हां होय होय. पाहुणं पाणी घे, हातपाय धुवा, मी लगेच आलो जाऊन, बरं का? दुवा हात पाय, मी टावेल घेऊन येते. बरं बरं चालते. हे घ्या. खरंच बरं का, तुमच्या घरातल्यांचा स्वभाव लय भारी आहे. बरं बरं असू द्या. आता आईनं चहा ठेवलाय, मी तुम्हाला चहा घेऊन येते, तर तुम्ही बसा. बरं पाहुणं, मी जाऊ का? दुटीची वेळ झाली आहे. बरं बरं चालते चालते. येतो संध्याकाळी मी. हो चालते या. चालते. अहो पाहुणं, अहो काय करायला लागलाय? अहो ज्ञान देणारच जर असं पाया पडायला लागला तर आमच्या सारख्यानं काय करायचं सांगा बरं. अहो तुम्ही वडीलधारी माणसं, तुमचा आशीर्वाद कुठं ना कुठं कामी येतो. ते पण आहे म्हणा, पण असं नाही हो. बरं बापू, मला पण उशीर झालाय. बापू जाते मी बी, मला सोडा की तेवढं कॉलेजला, लय उशीर झालाय. अहो आता तुला पण कॉलेजला सोडायचं आहे. पाहुणं एक काम करा, तुम्ही पण निघाला ना दुटीला, मग जाता जाता गंगेला कॉलेजला सोडा की. ही घ्या माझी गाडी. तशी बी मला दिवसभर गाडी काय लागत नाही, वैरण गाडी काय मी सायकलून आणू शकतो हो. तसं काय भानगड नाही, फक्त तिला घेऊन जावा, कॉलेजला सोडा जाता आता. हां आणि दिवसभर गाडी तुम्हाला? नाही मला गाडी लागत नाही, सायकल आहे की माड, वैरण गाडी आणतो सायकलवरनं, काय टेन्शन नाही. जावा जावा गाडी घेऊन. ए जा गंगे. हां हे काय हे? अगं मी असताना ह्याच्यासोबत कोण आहे हो? फंटर. अगं मी असताना ह्याच्यासोबत कशी काय आहेस तू? ए शांत बसा, शांत. मी शांत बसू? मी शांत बसू? अगं तू माझ्या कानाखाली मारणार आणि ह्याच्याबरोबर फिरणार? शांत बसू? अगं मी काय येडा वाटतोय? येडा वाटतोय? ए तुम्हाला येडा वाटतोय? मी येडा वाटतोय? दगड मारतोय काय? शांत मीच का बसायचं का कायम? येडा आहे का मी? येडा आहे का? येडा आहे का मी? बोलू वाटत नाही का माझ्या संग? बोलू वाटत नाही? कसं बोलू वाटेल? मी तर येडा आहे.
बोलू वाटत नाही काय अगं ए हे बघ आमच्या घरातल्या पाहुण्यांसमोर काय तमाशा नकोय मला. तुला हे मी ना लास्ट सांगत्या, माझ्या घरच्यांसमोर आणि माझ्या पाहुण्यांसमोर जर मला काय बोललास, माझा रस्ता अडवायचा प्रयत्न केलास तर तू जे उभा आहेस ना ते दिसणार पण नाहीस. हे लास्ट डोक्यात फिट्ट कर. हो नाही हो, काय चाललंय यांचं? दम मला घाबरलोय लय घाबरलोय. सॉरी बरं का, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला आणि वेळ पण झाली. पण कोण होता, कोण त्रास देत होते? ए तू मला मारलंस. अगं तू कुणाच्या पण गाडीवर न फिर, पण शेवटी तू माझीच होणार आहेस. या राजाची राणी होणार आहेस.